आपण आपल्या जीवनामध्ये सरळ मार्गाने आपले जीवन जगत असतो, पण आपल्या जीवनात आडवे येणारे काही नातेवाईकच असे असतात ना की त्यांची मनोवृत्तीच ही मुळात शैतानी असते. त्यांना का कुणास ठाऊक पण मुद्दाम आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास द्यायचा असतो. मग असे हे शैतानी नातेवाईक आपण बरेचदा यांना तोडवू शकत नाही. अशा नातेवाईकांशी नेमकं कसं वागायचं, तर या 10 पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी वागण्यासाठीच्या. मित्रांनो, आपल्या आयुष्यात नाती ही खूप महत्वाची असतात. नातेवाईक म्हणजे आपलीच लोक, आपल्याला वेळोवेळी आधार देणारी, सुखदुःखात सोबत असणारी असं आपण मानत असतो. पण जीवनात प्रत्येक नातं असंच असतं असं नाही. आपले काही नातेवाईक असे असतात की ते आपल्याला केवळ त्रास देण्यासाठी जन्माला आले असतात. की काय माहित त्यांना असं का वाटतं की ते बाहेरून गोड बोलतात, आतून मात्र सतत आपल्याविषयी वाईट विचार करतात. ही त्यांची सवयच असते. आपलं बरं चाललं आहे, आपली प्रगती, आपले सुख, आपली मानसिक शांतता त्यांना पाहत नसते. मग ते आडून आडून टोमणे मारणे, आपली बदनामी करणे असे प्रकार करून आपल्याला मानसिक त्रास देतात, आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना लगेच ओळखणं कठीणही असतं, कारण ते आपल्याच माणसांच्या रूपात असतात ना. त्यामुळे आपण गोंधळात कमी दुःखात असतो आणि स्वतःला दोष देत राहतो. पण मित्रांनो, तुम्ही जर वेळेत सावध झालात तर ही लोक आपलं आयुष्य बर्बाद करण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणूनच अशा शैतानी डोक्याच्या नातेवाईकांपासून स्वतःला दूर ठेवणं खूप गरजेचं आहे. चला तर मग अशा काही गोष्टी जाणून घेऊयाच की त्या नेमक्या कशा आहेत त्यांच्या सवयी. ते वरवर गोड बोलून आतून मात्र वाईट विचार करणारे नातेवाईक. हे नातेवाईक समोर आले की फारच गोड बोलतात बरं का. जणू तोंडातून त्यांच्या गोड शब्द निघतात. यांच्या बोलण्यात प्रेम असतं, हसणं असतं, आपुलकी असते. तुमची चौकशीही करतात, तुमच्या अडचणी ऐकून घेतात, तुम्हाला समजून घेत असल्यासारखं वागतात. त्या क्षणी आपल्याला असं वाटतं की खरंच ही आपली माणसं आहेत का. आपण त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करतो, आपल्या गोष्टी सांगतो. पण हळूहळू लक्षात येतं की त्यांचा हेतू वेगळाच आहे. ते काळजीपोटी नाही तर आतली माहिती मिळवण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारत होते. तुमच्या आयुष्यात काय चाललंय, घरात काय घडते, आर्थिक स्थिती कशी आहे, कोणाशी वाद आहेत, हे सगळं जाणून घेण्यात त्यांना फार रस असतो. तुम्ही विश्वासाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते मनात ठेवून देतात आणि योग्य वेळ आली की त्याच गोष्टी ते तुमच्या विरुद्ध वापरतात. कधी त्या गोष्टी इतरांना सांगून तुमची बदनामी करतात, तर कधी त्यावरून टोमणे मारून तुम्हाला दुखावतातही. मग आपल्यालाच प्रश्न पडतो की आपण एवढं सगळं यांच्यासमोर का बोललो. ही लोक समोर गोड आणि मागे कडू असतात. अशा नातेवाईकांशी बोलताना शब्द मोजून मापूनच वापरले पाहिजेत. यांच्याकडे सगळंच उघड न करता थोडक्यात बोलण्याची सवय लावूनच घ्या. तुमच्या प्रगतीमुळे जळणारे, तुमच्या सुखात आनंदाने मानणारे नातेवाईकही असतात. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडू लागलं की या नातेवाईकांच्या जबरदस्त पोटात दुखू लागतं. एकतर हे स्वतः श्रीमंत असतात, पण यांना इतर कोणी पुढे चाललं आहे हे मुळीच खपत नाही. सगळे आमच्या अंडर राहिले पाहिजेत असं त्यांना वाटतं. तुम्ही पुढे जात असाल, काही साध्य केलं असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. वरवर ते अभिनंदन करतात, पण मनातून ते जळत असतात. त्यांच्या शब्दात गोडी असते, पण नजरेत अस्वस्थता दिसते. तुमचं सुख, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही. तुम्ही हसत असाल, आनंदी असाल तर त्या आनंदात एखादी उणीव काढतात आणि तुमच्या आनंदावर विरजण घालतात. असे लोक तुमचं यश स्वीकारू शकत नाही. हे यश फार दिवस टिकणारही नाही. आज आहे तर उद्या नसेल असे टोमणे अप्रत्यक्ष रीतीने मारतात. कधी तुलना करतात, कधी तुमच्या कष्टांना नशीब किंवा योगायोगाने नावही ठेवतात. त्यामुळे आपलं मन दुखावलं, आपण काही चांगलं केलंय की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. हळूहळू लक्षात येतं की सगळ्यांना आपलं सुख झेपेलच असं नाही. अशा लोकांसमोर आपल्याला आनंदाच्या गोष्टी कमी बोलल्या तर उत्तम. आपली प्रगती शांतपणे आणि आपल्यातच उपभोगली तर त्याचा जळफाट होण्याचा त्रास होतच नाही. तुम्ही सूर्यासारखे असाल तर नक्कीच चमकणार आहात, पण कुणाच्या प्रतिक्रिया आपल्याला बदलत नाहीत हे लक्षात घ्या. आपल्या सुखात मनापासून आनंद मानणाऱ्यांशी आपण आनंद शेअर करा. बाकीच्यांपासून थोडं अंतर ठेवणं हाच शहाणपणाचा मार्ग असतो. सतत तुमच्याबद्दल वाईट बोलणारे नातेवाईक. काही नातेवाईक असे असतात की त्यांना दुसऱ्यांविषयी वाईट बोलल्याशिवाय चैनही पडत नाही. आज ते तुमच्याबद्दल बोलतील, उद्या दुसऱ्याबद्दल, पण त्यांच्या बोलण्यात कायम नकारात्मकपणा असतो. तुमच्या आयुष्यातली एखादी गोष्ट ते इतरांना मोठी करून सांगतात. तुमच्या शब्दांचा अर्थ बदलून इतरांना सांगतात. तुमचा हेतू चुकीचाच होता असंही दाखवतात. समोर मात्र ते तुमच्याशी गोडच बोलतात, आपुलकी दाखवतात. त्यामुळे सुरुवातीला जर आपल्याला कळतच नाही की आपल्या मागे काय चाललं आहे ते,
हळूहळू इतर लोकांचं आपल्याविषयी वागणं बदललेलं जाणवतं. आपल्याकडे संशयाने पाहिलं जातं तेव्हा काहीतरी बिनसलं आहे याची जाणीव होते. अशा वेळी मन हे खूप दुखावतं, राग येतो, आपणच काहीतरी चुकीचं केलंय की काय अशी शंकाही येते. पण त्यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडणं, फक्त सफाई देत बसणं उपयोगी ठरत नाही. म्हणून शांत राहून मोजून मापून बोलणं कोणीही शिकावं. असं शिष्ट नाही म्हटलं तरी चालेल आणि लोकांशी फार जवळीक न ठेवता आपलं काम करत राहिलं पाहिजे. लोक गेल्यावर लोकांनाही कळतं की कोण काय आहे ते. म्हणून आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा लोकांपासून थोडं दूर राहणं बरं असतं. तुमच्या चुका शोधत बसणारे नातेवाईकही असतात. काही नातेवाईक असे असतात त्यांचं लक्ष तुमच्या चांगल्या गोष्टीकडे असतं, कधीच जात नाही. तुम्ही किती मेहनत केली, किती चांगले वागलात तरी त्यांना ते दिसत नाही. पण तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक झाली की ते लगेच त्यांच्या किंवा तुमच्या नजरेत भरतात. त्या चुकीच्या त्या राईचा पर्वत करून इतकं मोठं सांगतात की जणू काही तुम्ही फार मोठा गुन्हा केला आहे. तुमच्या तोंडातून काही बोलणार नाही पण मागे मात्र चूक पुन्हा पुन्हा काढत बसतील, इतरांनाही सांगतील. त्यांचं असंच असतं, हा कधीच नीट वागत नाही. त्यामुळे लोकांमध्ये तुमची प्रतिमा ही हळूहळू खराब होत जाते. त्यांच्या अशा सतत बोलण्यामुळे आपल्याला आत्मविश्वास या लोकांसमोर आपला कमी व्हायला लागतो आणि स्वतःच्याच निर्णयांवर आपल्याला शंकाही यायला लागते. पण जसं जसं यांचा अनुभव यायला लागतो तसं कळायला लागतं की ही लोक तुम्हाला सुधारण्यासाठी नाही तर तुम्हाला खाली खेचण्यासाठी तुमच्या चुका शोधत असतात. त्यांना तुमची प्रगती, तुमचं पुढे जाणं हे सहनच होत नाही. म्हणूनच ते चांगल्या गोष्टी दुर्लक्षित करून वाईट गोष्टी शोधत असतात. अशा लोकांच्या बोलण्याला फार महत्त्व दिलं नाही तरच बरं. त्यांच्यासमोर स्वतःचं समर्थन करत बसलो नाही ते बरं, तर हळूहळू त्यांची ताकद कमी होते. प्रत्येक माणसाकडून चुका होतात हे मनाशी पक्क केल्यावर त्यांच्या शब्दांचा परिणाम हा कमी होतो. स्वतः कामावर लक्ष ठेवलं, शांत राहिलं आणि त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं ही जगणं सुखर आणि सुखी होऊ शकतं. तुमच्यात न्यूनगंड निर्माण करणारे नातेवाईकही असतात. काही नातेवाईक थेट असे असतात की ते थेट काही वाईट बोलत नाही पण त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला सतत तुमच्याविषयी कमीपणा जाणवतो. तुमच्याशी बोलताना नेहमी कोणाशी तरी तुमच्याशी तुलना करताना जाणवतं. बघ किती तो पुढे गेला, ती किती हुशार आहे, आपल्याकडे कोणीच असं नाही. अशा वाक्यातून ते हळूहळू तुमचं मन खच्ची करतात. सुरुवातीला आपण त्यांचं बोलणं फारसं मनावर घेत नाही पण वारंवार ते सर्व ऐकू यायला लागलं की मनावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपल्याला काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. हळूहळू आपला आत्मविश्वास ढासळतो. आपण काही करायला ठरवलं तरी शंका येते, आपल्याला जमेल का हा प्रश्न मनात घर करून लोक मात्र हे सगळं अगदी सहज करतात, जणू काही ते तुमचं भलं पाहत नाहीत. अशा अविर्भावात ते बोलतात पण प्रत्यक्षात त्यांना तुम्ही पुढे जाणं, स्वतःवर विश्वास ठेवा आवडत नसतं. तुम्ही खचून जावं, थांबावं, इथेच अडकून राहावं असं त्यांना वाटतं. यांच्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःच्या प्रगतीकडे, मेहनतीकडे लक्ष ठेवलं, आपल्या छोट्या छोट्या यशांनी किंमत ओळखायला शिकलं की मन बरोबर मजबूत होतं. प्रत्येकाची वेळ, परिस्थिती आणि क्षमता ही वेगळी असते. हे मनाशी पक्क केल्यावर तुलनेनेही आपल्याला फरक पडत नाही. 6वा मुद्दा म्हणजे घरात भांडण लावणारे नातेवाईकही असतात. काही नातेवाईकांना आपल्या घरात सगळं बरं चाललं आहे, शांतता आहे हे अजिबातच सहन होत नाही. सगळं नीट चाललंय हे घरात हलकेपणाने वातावरण असेल तर त्यांना खटकतं. मग ते हळूहळू एखादी गोष्ट इकडून तिकडे पोहोचवतात. एका माणसाला काहीतरी वेगळं सांगतात, दुसऱ्याला त्याच गोष्टीचा वेगळा अर्थ सांगतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. कोणी काय बोललं, कोणी काय म्हटलं यावरून घरात चर्चा सुरू होते आणि ती हळूहळू भांडणात बदलते. ही लोक स्वतः मात्र थेट भांडण नाही लावत, ते बाजूला राहून सगळी मजा पाहतात. मी असं काही बोललोच नव्हतो असं म्हणत स्वतःला निरपराध दाखवतात. घरातली लोक एकमेकांवर चिडतात, संशय घेतात, नाती ताणली जातात, वातावरण बिघडतं. पण दोष हा कोणाचा हेच कळत नाही. आपल्याच माणसांमध्ये दुरावा वाढतो, बोलणं कमी होतं, प्रेम कमी होतं. हळूहळू लक्षात येतं की प्रत्येक ऐकलेली गोष्ट ही खरीच किंवा लगेच खरी मानली तर आपलंच नुकसान होतं. थोडं थांबून शांतपणे विचार केल्यावर खरी परिस्थिती समजायला लागते. थेट त्या माणसाशी बोलल्यावर अनेक गैरसमज हे आपोआप मिटतातही. अशात भांडण लावणाऱ्या नातेवाईकांशी फार चर्चा न करता, त्यांचं बोलणं मनावर न घेता घरातल्या लोकांशी थेट संवाद ठेवला की परिस्थिती सावरते. मनाला कळतं की शांतता टिकवायची असेल तर काही लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हे गरजेचंच असतं. मदतीचं नाटक करून नुकसान करणारे नातेवाईकही असतात. काही नातेवाईक मदत करतो
आहे असं दाखवून आपल्या आयुष्यात शिरतात. सुरुवातीला ते फार काही मदत करणारे घेणारे समजूतदार वाटतात. आहे ना, काळजी करू नकोस असं म्हणत ते जवळीक वाढवतात. मात्र अडचणीच्या वेळेस आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण हळूहळू लक्षात येतं की त्यांनी मदत उपयोगाच्या वेळी नसून आपल्याला खड्ड्यात घालण्यासाठीच केली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे आपला निर्णय चुकतात, आपलं काम रखडतं आणि शेवटी नुकसान मात्र आपलंच होतं. मदत मात्र उपकार केल्यासारखे वागतात, पुन्हा पुन्हा आठवण करून देतात, मी तुझ्यासाठी हे केलं, मी नसतो तर तुझं काय झालं असतं. अशा शब्दांनी ते तुमच्या मानसिकदृष्ट्या तुम्हाला बांधून ठेवतात. तुम्हाला नकोसं वाटतं असेल तर त्यांना नाही म्हणणं ठीक होऊन जातं. हळूहळू तुमचा पैसा, वेळ आणि मानसिक शांतता सगळं खर्च होऊन जातं. अडचण आली की हीच लोक जबाबदारी झटकून मोकळे होतात. अशा अनुभवातून माणूस शिकतो की एखाद्याने देऊ केलेली मदत ही डोळे झाकून स्वीकारायची नसते. कोणाची मदत आपल्याला पुढे नेत नाही की मागेही खेचत नाही, हे समजून घ्यायला लागतं. हळूहळू स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय आणि पुन्हा फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. तुमच्या निर्णयावर शंका घेणारे नातेवाईकही असतात. काही नातेवाईक असे असतात की तुम्ही काही ठरवलं की लगेच त्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात. तुम्ही काही नवीन करायचं म्हटलं, एखादा निर्णय घेतला की ते लगेच म्हणतात, तुला हे जमेल का, लोक काय म्हणतील, आधी कुणी असं केलंय का, असा प्रश्न ते तुम्हाला गोंधळात टाकतात. सुरुवातीला आपण त्यांचं ऐकतोही, कारण ते आपलेच असतात ना, मोठे असतात, अनुभवी असतात असं वाटतं आपल्याला. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यामुळे आपण कुठेतरी खड्ड्यात पडतोय. ही लोक आयुष्यात काहीतरी स्वतः काहीच करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काही करू नये यासाठी प्रयत्न करत राहतात. त्यामुळे तुमचं मन अधिक स्थिर होतं. एक निर्णय घेण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो. कधी कधी तर आधीच ठरवून ठेवलेली गोष्टही सोडून द्यावीशी वाटते. हळूहळू लक्षात येते की सगळंच ऐकत बसलो तर आपलं आयुष्य जगूच शकणार नाही. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो, प्रत्येकाची भीती वेगळी असते. ते कळल्यावर त्यांच्या सल्ल्याची किती महत्त्व आहे हे आपण ठरवू शकतो. तुम्ही विश्वासाने सांगितलेले सिक्रेट काही लोक इतरांकडे, नातेवाईकांकडे पसरवतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांना आपलं समजून माणूस मानतो, त्यांच्याशी सर्व काही शेअर करतो, आतल्या गोष्टी बोलतो. एखादी अडचण, एखादं दुःख, घरातील सिक्रेट गोष्ट, आपल्या आयुष्यातील एखादा नाजूक प्रसंग आपण विश्वासाने एखाद्या नातेवाईकाला सांगतो. त्या क्षणी ते नातेवाईक फार समजूतदारपणे ऐकतात, आधार देतात, आपली बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न करतात, दाखवतातच. मात्र त्यामुळे आपल्याला मोकळं वाटतं, पण काही दिवसांनी लक्षात येतं की तीच गोष्ट इतरांच्या तोंडात फिरायला लागलेली आहे. आपण कोणालाच सांगितली नव्हती अशी ती गोष्ट सगळीकडे पसरू लागलेली असते. मग कळत नाही की मग फार उशीर झालेला असतो आणि धक्काच बसतो. हळूहळू समजतो की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. आपलं वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनलेला असतं. लोक प्रश्न विचारतात, टोमणे मारतात, सल्ले देतात. त्यामुळे लाज वाटते, राग येतो आणि मनात मात्र भीती बसते की पुढे कोणावर विश्वास ठेवायचा की नाही. हे सगळं खूप वेदनादायक असतं. आपल्याला जाणवतं की चुकीची गोष्ट सांगितली नसती तर चुकीच्या माणसाला सांगितली नसती. अशा अनुभवातून माणूस खूप काही हळूहळू तुटतो, शिकतोही. प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपलाच नसतो. प्रत्येक ऐकणारा आपला विश्वास जपेलच असं नाही. मग मनातल्या गोष्टी मनात ठेवण्याची सवय लागते. कोणाशी किती बोलायचं, काय बोलायचं याची मर्यादा कळायला लागते. अशा लोकांशी बोलताना आपोआप आपण कमी होतो, जवळीक कमी होते. तुमचं यश कमी लेखणारे नातेवाईक देखील असतात. तुम्ही मेहनत करून मिळवण्यासाठी काही नातेवाईकांना ते पाहत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, सन्मान त्यांना अस्वस्थ करतो. वरवरचे अभिनंदन ते करतील, पण लगेच ते मात्र एखादा शब्द टाकून तुमचं यश मात्र खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. यात काय मोठं आहे, नशीब चांगलं होतं म्हणून तू घडलास, योगायोगाने मिळालं, अशा शब्दांनी ते तुमच्या कष्टाचं मोल मात्र कमी करतात. मग त्या क्षणी तुम्हाला वाटतं आपण इतके झटलो पण किंमत मात्र शून्य. याने आपलं मन दुखावतं की लोक तुमच्या प्रवासात कधीच पाहत नाही. तुम्ही किती अडचणी पार केल्या, किती वेळा अपयश पचवलं, किती संयम ठेवलं हे त्यांना दिसत नाही. त्यांना फक्त शेवटचं यश दिसतं आणि तेही त्या कमी लेखायचं असतं. हळूहळू लक्षात येतं की ही लोक तुमचं कौतुक करू शकतच नाही, कारण तुमचे ते पुढे जाणं त्यांना पचतच नसतं, ते बोचत असतं. तुम्ही जास्त पुढे गेला तर त्यांचा अहंकार दुखावतो, म्हणून तुमचं यश हे छोटे करून स्वतःला ते मोठं दाखवायचा प्रयत्न करतात. अशा वेळी माणूस शिकतो की प्रत्येकाकडून कौतुक हे अपेक्षित ठेवणं चुकीचं आहे.
आपल्या मेहनतीची खरी किंमत आपल्यालाच माहीत असते. स्वतःच्या कष्टाची जाणीव ठेवली, आपल्या प्रगतीवर स्वतःवर आनंद मानला की अशा लोकांचे शब्द मनाला लागत नाही. मित्रांनो, सर्वच नातेवाईक वाईट असतात असं नाही, पण काही नातेवाईक खरोखरच आपल्या आयुष्यात विषयासारखे असतात. अशा लोकांना ओळखणं आणि वेळीच सावध राहणं फार महत्वाचं असतं. प्रत्येकाशी सगळंच बोलणं गरजेचं नसतं. आपल्या मनाशी, आपल्या कुटुंबाची शांतता जपणं सर्वात महत्वाचं असतं. कोणी आपल्याला वारंवार दुखावत असेल तर त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून दूर राहणं हे चुकीचं नाही. स्वतःचा सन्मान, स्वतःची मानसिक शांती ही कोणत्याही नात्यापेक्षा मोठी असते. याला सन्मान, स्वतःची मानसिक शांती ही कोणत्याही नात्यापेक्षा मोठी असते. त्यामुळे या विषारी नातेवाईकांपासून योग्य अंतर ठेवलं तर आयुष्य हे समाधानी आणि नक्कीच सुखी होत असतं. त्यामुळे अशा या सतत त्रासदायक लोकांपासून, विषारी नातेवाईकांपासून स्वतःला बचाव करता आला पाहिजे. या अशा काही गोष्टी असतात त्या वेळीच ओळखून स्वतःला अशा नातेवाईकांपासून वेळीच सावध करा आणि आयुष्य मात्र आनंदी जगण्याचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.